लक्ष्मीपूजनानिमित्ताने पुण्यातील महालक्ष्मी देवीला सोन्याची साडी परिधान करण्यात आलेली आहे। महालक्ष्मी देवीला 16 किलो सोन्याची साडी परिधान करण्यात आली आहे आणि विविध अलंकारांनी देवीचं रूप सजलंय। दिवाळी आणि लक्ष्मीपूजनानिमित्ताने पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये बीडमधील एका भाविकाने तब्बल 2 टन फुलांपासून आकर्षक अशी सजावट केली आहे। शेवंती, अस्टर, गुलाब, ऑर्किड या फुलांपासून आकर्षक अशी सजावट केली आहे। शिर्डीतील साई मंदिरात सुद्धा दिवाळीचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय। साई मंदिरात दिवाळी निमित्ताने आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। फुलांची सजावट करण्यात आली आणि यावेळेला साईंच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे। लक्ष्मीपूजनानिमित्ताने मुंबईतील महालक्ष्मी मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली। भाविकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी रांगा लावल्या। लक्ष्मीपूजनानिमित्ताने साक्षात लक्ष्मीचं स्वरूप असलेल्या कोल्हापूरच्या अंबाबाई देवीच्या दर्शनाला भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। देशभरातून भाविक मंदिरामध्ये दाखल झालेत आणि यावेळेला दिवाळी निमित्ताने काकडा ही मंदिरात सुरू झालेला असून पहाटे काकडा दर्शनासाठी सुद्धा भाविकांनी गर्दी केली आहे। जळगावच्या सुभाष चौक परिसरात पूजेच्या साहित्याच्या खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे। संपूर्ण परिसरात दिवाळीचा उत्साह ओसंडून वाहताना दृश्य आपल्याला बघायला मिळते। मागील वर्षाच्या तुलनेत यंदा विक्रीमध्ये चांगली वाढ झाल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं। लक्ष्मीपूजनासाठी आवश्यक असणारा काळा ऊस वाशिमच्या बाजारात दाखल झालेला असून या ऊसाला वाशिम, तेलंगणा, मध्य प्रदेश, गुजरातसह इतर राज्यात सुद्धा मोठी मागणी आहे। जळगावात घरोघरी लक्ष्मीपूजनाचा उत्साह पाहायला मिळतोय। व्यापारी, उद्योजक लक्ष्मीपूजनासह चोपडी पूजन करून लक्ष्मी मातेसमोर वर्षभराचा लेखाजोखा सादर करत उद्योग व्यवसाय भरभराटीसाठी लक्ष्मी मातेला प्रार्थना करतात। जळगावच्या सराफ बाजारात लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावरती सोन्याच्या दरामध्ये 4,000ची वाढ झालेली आहे। सोन्याचे दर जीएसटीसह 1,35,000 रुपयांवरती पोहोचले। संबळाच्या कडकडाटात तुळजाभवानी मातेच्या दरबारात अश्विन अमावस्येच्या रात्री धगधगत्या अग्नीचा थरार अर्थात बेंडोळी उत्सव रंगलेला होता। आई राजा उदो उदो आणि काळभैरवाचं चांगभलच्या गगनभेदी जयघोषात अग्नीचा पेटता लोळ अंगखांद्यावरती वाहून नेण्याचा थरार सुमारे 1.5 तास सुरू होता। नाशिक महानगरपालिकेत लक्ष्मीपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला। नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त मनीषा खत्री आणि नाशिक महानगर विकास प्राधिकरण आयुक्त जलज शर्मा यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली। चोपडा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मेन रोडवर झेंडूची फुलं विक्री करण्यासाठी दुकानं लागलेली आहेत। दसऱ्याला 80 रुपये तर 100 रुपये किलोने विकणारी झेंडूची फुलं दिवाळीत मात्र आवक वाढल्यामुळे 30 रुपये किलोने विकली जात आहे। नांदेडच्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात झेंडूची आवक वाढलेली आहे, मात्र फुलं कवडीमोल दरात विक्री होत असल्यामुळे शेतकऱ्याची चिंता वाढली आहे। दिवाळीच्या दिवशी पालघरमध्ये श्रमजीवी संघटनेने वाडा पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या आंदोलन केलेलं आहे। वाड्यातील अल्पवयीन मुलीच्या खरेदी विक्री प्रकरणातील आरोपींना वाडा पोलिसांनी मोकाट सोडल्याचा श्रमजीवी संघटनेचा आरोप आहे। भाजपमध्ये येणाऱ्या माजी आमदारांच्या प्रवेशाला सोलापुरातून भाजप पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनीच विरोध केलेला आहे। भाजप शहर पक्ष कार्यालयाच्या बाहेर दक्षिण सोलापूर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी निषेध आंदोलन केलं आहे। सोलापूर तालुक्यातील आंदोलन करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांची समजूत काढण्याची शहराध्यक्ष त्यासाठी स्वतः मैदानात उतरलेत। भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर हे आंदोलनस्थळी आल्यानंतर भ्रष्टाचारी नेत्यांना प्रवेश नको अशा प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या। संतप्त ग्रामस्थांनी पुणे नाशिक महामार्ग अडवला। अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्यामुळे वाहन चालक हैराण झाले। ढिसाळ नियोजनामुळे वारंवार अपघात होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला। ऐन दिवाळीत त्र्यंबकेश्वरमध्ये नागरिकांनी रास्ता रोको केला। त्र्यंबकेश्वर रस्त्याच्या विस्तारीकरणासाठी सुरू असलेल्या भूसंपादनाला विरोध करण्यात आलाय। कोणताही मोबदला न देता जमीन अधिग्रहित केली जात असल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले। पुण्यातील सरसबागेत होणारा दिवाळी पहाट कार्यक्रम होणारच। दिवाळी पहाटमध्ये कोणताही खंड पडणार नाही। आयोजकांकडून या दिवाळी पहाटची तयारी सुरू करण्यात आलेली आहे। काही हिंदुत्ववादी संघटनांनी या कार्यक्रमाला विरोध केला होता। बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील पिंपरी आडगाव या गावामध्ये दिवाळीच्या दिवशीच नागरिकांना मोठ्या प्रमाणात अतिसाराची लागण झालेली आहे। ऐन सणासुदीच्या काळामध्ये ग्रामस्थ आजारी पडलेत। दूषित पाण्यामुळे अतिसाराची लागण झाल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे। पावसामुळे नुकसान होऊन 25 दिवस उलटून सुद्धा कृषी विभागाकडून पंचनामे केले जात नसल्यामुळे शेतकऱ्यांनी कोकाटेंचा ताफा अडवत पंचनाम्याची मागणी केली। मंत्री कोकाटेंनी तात्काळ कृषी अधिकाऱ्यांना फोन करत दिरंगाईबाबत नाराजी व्यक्त केली।
वरत्या दिवाळीच्या दिवशी हजारो लोक रस्त्यावरती उतरून आंदोलन करतायत. शेतकऱ्यांनी दिवाळी साजरी कशी करायची असा प्रश्न आहे. घरी पैसे नाहीत, केवळ 500 रुपयात आपले सोयाबीन विकण्यासाठी वेळ या शेतकऱ्यांवरती आली असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार अमर काळे यांनी केलेला आहे. वेतनासह इतर प्रलंबित मागण्यांसाठी मनमाड बाजार समितीचे कर्मचारी रस्त्यावरती उतरलेत. बाजार समितीच्या मुख्य गेटसमोर काळी दिवाळी आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. मोरेगावमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या वॉर्ड ऑफिस समोर अभ्यंगस्नान करत अनोखं आंदोलन केलंय. प्रभाग क्रमांक 52 मधील पाणी टंचाईच्या निषेधार्थ ठाकरे सेनेकडून हे आंदोलन करण्यात आलंय. छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकरी संघटना आक्रमक झाले. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या बंगल्यासमोर शेतकऱ्यांनी चटणी भाकर आंदोलन केलं. शेतकरी संघटनेकडून काळी दिवाळी साजरी करण्यात आली आहे. लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातील शिवलीमध्ये एका शेतकऱ्याने टोकाचं पाऊल उचललंय. कर्जबाजारीपणा आणि अतिवृष्टीला कंटाळत शेतकऱ्याने टोकाचा निर्णय घेतलाय. आत्महत्या करत त्याने आपलं आयुष्य संपवलंय. परभणी पोलीस दलातर्फे पोलीस स्मृती दिवस साजरा करण्यात आलेला आहे. परभणी शहरातील पोलीस मुख्यालय परिसरामध्ये 1959 साली लडाखमध्ये चीनी सैन्यासोबत लढताना शहीद झालेल्या पोलीस दलातील अधिकारी जवानांना श्रद्धांजली वाहिली. चंद्रपूरचे आदिवासी वीर शहीद बाबूराव शेडमाके यांच्या हुतात्मा दिनी शहरामध्ये विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. कारागृह परिसरातील स्मारकावरती पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील मान्यवरांनी आदरांजली वाहिली. गोंदिया जिल्हा निर्मितीचे शिल्पकार माजी मंत्री महादेवराव शिवणकर यांचं वृद्धापकाळानं निधन झालंय. त्यांच्यावरती आज शासकीय इतमामात आमगाव या ठिकाणी अंतिम संस्कार करण्यात आले. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार राजू देशमुख यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं. राजू देशमुख हे 40गाव विधानसभेचे माजी आमदार तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष होते. आणि एक महत्त्वाची बातमी विरारमधून समोर येते. विरारमध्ये फर्निचरच्या दुकानांना भीषण आग लागलेली आहे. विरार पूर्वेच्या आरजे नाका परिसरातील दुकानांनाही भीषण आग लागलेली आहे. यामध्ये 4 ते 5 दुकानं आगीच्या भक्ष्यस्थानी आली आहेत आणि आग लागलेल्या परिसरातील दुकान ही अनधिकृत असल्याची माहिती समोर येते. अग्निशामक दलाच्या 2 गाड्या सध्या घटनास्थळी दाखल झाल्यात. मात्र आगीचं कारण अजून सुद्धा अस्पष्ट आहे. ऐन दिवाळीत आग लागल्यामुळे दुकानदारांचं यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. यामध्ये आपण दृश्यांमध्ये बघतो 4 ते 5 दुकानं जळून खाक झालेली आहेत. विरारमध्ये फर्निचरच्या दुकानांना भीषण आग लागल्याची बातमी समोर येते. दृश्य समोर येत आहेत. तात्काळ या ठिकाणी अग्निशामक दल दाखल झालेलं आहे. यावल तालुक्यातील किनगाव या ठिकाणी बस स्थानकाजवळ दुचाकी आणि मालवाहू पिकअप वाहनाचा अपघात झाला. या अपघातामध्ये दुचाकीस्वार 22 वर्षीय तरुण हा गंभीर जखमी झाला होता. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. बीडमध्ये फटाके फोडताना एका 7 वर्षाच्या मुलाच्या डोळ्यांना गंभीर इजा झालेली आहे. शहरातील नागोबा गल्लीत ही घटना घडली आहे. अनेक परिवार एकत्र होत आहेत पण स्वार्थासाठी. तसंच ठाकरे परिवार हे मजबुरीचं नाव आहे असं म्हणत नवनीत राणांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर सुद्धा निशाणा साधलाय. बरेच लोक नौटंकी करतायत. बच्चू कडूंनी शेतकऱ्यांसाठी काय केलं असं म्हणत नवनीत राणा यांनी बच्चू कडूंवरती सुद्धा जोरदार टीका केली आहे. सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीच्या बैठकीला भाजपाच्या वाटेवर असलेले माजी आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे यांनी हजेरी लावली आहे. डॅमेज कंट्रोलसाठी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी राष्ट्रवादीची बैठक घेत असताना रणजितसिंह यांनी हजेरी लावल्यामुळे राष्ट्रवादीकडून शिंदेंच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू असल्याचं बोललं जात आहे. सोलापुरात भाजपामध्ये माजी आमदारांच्या प्रवेशावरून दुफळी निर्माण झालेली आहे. सोलापुरातील भाजपाच्या ऑपरेशन कमळला पक्षातूनच विरोध झालेला आहे. भाजप शहर कमिटी कार्यालयासमोर भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी धरणं आंदोलन केलं आहे. बीडच्या आष्टी तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. ऐन दिवाळीतच पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांसह गृहिणींची सुद्धा तारांबळ उडाली. दिवाळीनंतर दिल्ली एनसीआरमध्ये हवेची गुणवत्ता आणखीन खालावलेली आहे. राजधानीत हवा इतकी प्रदूषित झाली आहे की दिल्ली गॅस चेंबरमध्ये बदललेली आहे. लोकांच्या डोळ्यात जळजळ, श्वास घेण्यास त्रास अशा तक्रारी आता वाढलेल्या आहेत. फटाक्यांवरील निर्बंध आणि न्यायालयीन बंधनामुळे यंदा दिवाळीत वायू प्रदूषण कमी होईल असा अंदाज होता. मात्र मुंबईकरांनी हा समज खोटा ठरवलेला आहे. दिवाळीपूर्वी काहीशी कमी झालेली शहरातील हवा प्रदूषणाची पातळी सोमवारी फटाक्यांमुळे वाढलेली आहे.
मुंबईच्या हवेत गेल्या काही दिवसात झालेला बदल आता आरोग्यावरती स्पष्टपणे जाणवू लागलेला आहे. पावसाने विश्रांती घेतल्यानंतर ऑक्टोबर हीटची झळ बसते. सकाळी धुकं, वाहनांचा धूर, बांधकामातील धूळ, या दुपारी वाढते आणि तापमान, रात्रीची दमट हवा, या सगळ्याचा परिणाम आता नागरिकांच्या फुफ्फुसांवरती होऊ लागला आहे. फार्मर आयडीमध्ये जे लाभार्थी या प्रक्रियेमध्ये समाविष्ट होताना चुकीची, खोटी कागदपत्र सादर करतील किंवा दिशाभूल करून लाभ घेण्याकरता प्रयत्न करतील, त्यांचा लाभ वसूलपात्र करण्यात येईल. याचा आधार आणि फार्मर आयडी पुढील 5 वर्षांसाठी कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठी ब्लॉक केला जाईल, अशी माहिती समोर येते. देशातील वीज कंपन्या सध्या 6.9 लाख कोटी रुपयांच्या तोट्यामध्ये अडकलेल्या आहेत आणि केंद्र सरकारने त्यांच्यासाठी खाजगीकरणाचे दरवाजे उघडे केलेले आहेत. प्रस्तावित इलेक्ट्रिसिटी ऍक्टच्या दुरुस्तीच्या मसुद्यात सरकारने याबाबत स्पष्ट संकेत दिले. मुंबईमध्ये भाडेतत्वावरती घर घेणं म्हाडाच्या तृतीय श्रेणीतील कर्मचाऱ्यांना शक्य नाही. त्यामुळे अनेक कर्मचारी कल्याण, टिटवाळा, बदलापूर, वसई विरार या ठिकाणी वास्तव्यास होते. या कर्मचाऱ्यांना लांब पल्ल्याचा प्रवास करत अनेक दिव्य पार करत कार्यालय गाठावी लागतात आणि ही बाब लक्षात घेऊन म्हाडाने या कर्मचाऱ्यांना मुंबईत 164 घरं दिली आहेत. बनावट आणि निकृष्ट औषधांच्या विक्रीवरती लगाम घालण्यासाठी केंद्र सरकारने औषधांच्या वेस्टनावरती बारकोड आणि QR कोड छापणं अनिवार्य करण्याचा निर्णय घेतलेला आहे. लस, प्रतिजैवक तसंच मानसोपचारातील औषधं आणि कर्करोगावरील औषधांपासून या उपक्रमाची सुरुवात होणार आहे. अखिल भारतीय औषध विक्रेते आणि वितरक संघटनेने या निर्णयाचं स्वागत केलं आहे. विविध कारणांमुळे चर्चेत असलेल्या महापालिकेच्या कुपर रुग्णालयात काही निवडक औषधांची टंचाई असल्यामुळे रुग्णांच्या नातलगांना ती बाहेरून खरेदी करावी लागत आहे. औषध खरेदी वेळेत न केल्यामुळे तुटवडा निर्माण होत असल्याचं सूत्रांनी सांगितलंय. रुग्णालय प्रशासनाने मात्र खरेदी प्रक्रिया सुरू असल्याचा दावा करत सर्व औषधं लवकरच उपलब्ध होतील असं संकेत दिलाय. मध्य रेल्वेच्या ताफ्यात एक नवीन AC लोकल लवकरच दाखल होणार असून या लोकलच्या 14 फेऱ्या वाढणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास आता गारेगार होणार आहे. पुरंदर या ठिकाणी प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाची 7 गावातील किरकोळ गट वगळता मोजणी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. यापूर्वी ड्रोन सर्वेक्षण पूर्ण झाल्यामुळे विमानतळाच्या पुढील प्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता असून येत्या काही दिवसांमध्ये प्रत्यक्ष भूसंपादन जिल्हा प्रशासनाकडून सुरू केलं जाणार आहे. महाराष्ट्राच्या विकासाचा रोडमॅप तयार करण्यात आलेला असून त्यासाठीच्या व्हिजन डॉक्युमेंटच्या मसुद्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मान्यता दिलेली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर ते लागू होईल आणि त्यानुसारच विविध विभागांसाठीची आर्थिक तरतूद सुद्धा केली जाणार आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या सातपुडा पर्वतरांगांमधील अस्तंभा यात्रेचा उत्साह दिसून येतोय. अस्तंभा यात्रेनिमित्ताने हजारो भाविकांनी अस्तंभा पर्वतातील अस्तंभा ऋषींच्या स्थानाचं दर्शन घेतलंय.